नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी टिपालिया बघूया. शॉर्ट नोट 5 मार्कासाठी विचारला जाते. त्यात बघूया आपण सेल रिप्रोडक्शन, पेशी पुनरुत्पादन. 2008मध्ये पण आलेला आहे आणि त्याच्यानंतर पण 4-5 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. तर खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षपूर्वक आहे का, एकदम सोप्या भाषेत 1-2दा वाचलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाणार. चला तर सुरुवात करूया. आपल्या शरीरात खूप लहान लहान पेशी असतात. ह्या पेशीमुळेच आपण मोठे होतो, आपली वाढ होते आणि जखम झाली तर ती भरून येते. पेशी स्वतः प्रती बनवतात, म्हणजेच त्यांची संख्या वाढवते. ते कसे करतात ते आपण समोरच्या याच्यात बघूया. तर आपल्या शरीरात खूप छोट्या छोट्या पेशी असतात. त्या पेशीमुळे आपण मोठे होतं, आपली वाढ विकास होते आणि जखम वगैरे झाली, काही लागलं तर ते लवकर त्याच पेशीमुळे भरून येते. पेशी ह्या आपल्या प्रती बनवतात, म्हणजे त्यांची संख्या दुप्पट करतात. 2 प्रकारच्या मुख्य पेशी पुनरुत्पादन असतात. चला समोर बघूया. साधी पद्धत, प्रोकॅरियोटिक पेशी, बायनरी फिशन. हे जीवाणूसारख्या खूप साध्या सजीवामध्ये होते. यामध्ये पेशी फक्त 2 भागात विभागली जाते. पेशीच्या आत एक छोटा गोल DNA असतो. हा DNA स्वतःच्या 2 प्रती बनवतो आणि मग पेशी 2 हिस्स्यामध्ये तुटते. प्रत्येक हिस्स्यात एक DNAची प्रत असते, म्हणजेच 2 पेशी तयार झाल्या. तर साधी पद्धत म्हणजे हे जीवाणूसारख्या खूप साध्या सजीवामध्ये होते. यामध्ये पेशी फक्त 2 भागात विभागले जातात. पेशीच्या आत एक छोटा गोल DNA असतो, ज्याला केंद्रक बोलतात. हा DNA स्वतःचा 2 प्रती बनवतो आणि मग पेशी 2 हिस्स्यामध्ये तुटते, म्हणजे वेगळ्या होतात. प्रत्येक हिस्स्यात एक DNAचा प्रत असतो, म्हणजेच प्रत्येक एका पेशीमध्ये जे तुटलेलं एक DNAचा कण असतो. दुसरी पद्धत बघूया, जटिल पद्धत, युकॅरियोटिक पेशी, मायोटिस आणि मायोसिस. हे आपल्यासारख्या जटिल सजीवामध्ये होते. यामध्ये 2 प्रकार आहेत. मायोसिस हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी उपयोगी आहे. एक पेशीची 2 पेशी बनतात आणि दोन्ही पेशी एकदम सारख्या असतात, जसं की फोटोकॉपी केलेले. तर मायोसिसमध्ये आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी उपयोगी आहे. एक पेशीची 2 पेशी बनतात आणि ते एकदम फोटोकॉपी सारखेच असतात, म्हणजे जुडवा असतात. तसेच मायोसिस म्हणजे हे आपल्या आईबाबाकडून अर्ध गुण मिळून नवीन मुलं होण्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये एका पेशीचे 4 पेशी बनतात, पण प्रत्येक पेशी आईकडून आणि बाबाकडून अर्धे गुणधर्म असतात, म्हणजेच प्रत्येक पेशी थोड्या वेगळी असते. म्हणूनच प्रत्येक मूल आईबाबासारखं दिसत असलं तरी थोडं वेगळं असते. तर याच्यात मायोसिस म्हणजे काय होते, आईबाबाकडून अर्ध गुण मिळून नवीन मुलं होण्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये एका पेशीची 4 पेशी बनतात. तर मायोटोस म्हणजे 2 पेशी बनतात आणि ते जुडवा असतात. आणि मायोसिसमध्ये एका पेशीपासून 4 पेशी बनतात आणि प्रत्येक पेशी आईकडून आणि वडिलांकडून अर्धे गुणधर्म असतात, म्हणजे जीन्स असतात. म्हणजे प्रत्येक पेशी थोडी वेगळी असते. तर हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. मायोटेसिसमध्ये 2 पेशी बनतात आणि एकदम जुळवा असतात. आणि मायोसिसमध्ये 4 पेशी बनतात आणि आईवडिलाकडून जीन्स मिळतात आणि प्रत्येक पेशी थोडी वेगळी असतात. एवढं लक्षात ठेवा. पॉईंट लिहायला खूप इझी जाईल तुम्हाला. म्हणूनच प्रत्येक मूल आईबाबासारखं दिसत असलं तरी थोडं वेगळं असतं. ठीक आहे. हे का महत्त्वाचे आहे तर बघूया.
पेशी पुनरुत्पादन खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपण लहानपणी छोटे असतो आणि मोठे होतो. जखम भरते नवीन आणि नवीन जीव तयार होतो. तर पेशी पुनरुत्पादन खूप महत्त्वाची आहे. याचमुळे आपण लहानपणी छोटे असतो आणि मग मोठे होतो. जखम भरते आणि नवीन जीव तयार होतो. काही वेळेस गडबड होते. चला बघूया. कधी पेशी पुनरुत्पादन चूक होते. जसे की जर गुणसूत्र व्यवस्थित वाढले नाही तर पेशी खूप जास्त किंवा खूप कमी गुणधर्म जाऊ शकतात. यामुळे समस्या होऊ शकतात. कधी पेशी खूप फास्ट वाढायला लागतात आणि त्याचा कॅन्सर होऊ शकतो. तर कधी पुनरुत्पादन चूक पण होऊ शकतं. जसे की जर गुणसूत्र व्यवस्थित वाढले नाही तर पेशीला खूप जास्त किंवा खूप कमी गुणधर्म जाऊ शकतो. यामुळे समस्या होऊ शकतात. कधी पेशी खूप फास्ट वाढायला लागतात आणि त्यांचा कॅन्सर होऊ शकतो. तर पेशी पुनरुत्पादन म्हणजेच आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आणि जटिल प्रक्रिया आहे. तर हे झाले पेशी पुनरुत्पादन. तर खूप इझी आणि सोप्या शब्दात लिहिलेलं आहे मराठीमध्ये. तुम्हाला कोणाकोणाला पुस्तकाची लँग्वेज समजत नाही तरी फर्स्ट चॅप्टरच असेल पेशीचं, ज्याने फर्स्ट इयरमध्ये ते एकदा वाचून घ्या आणि हे पण एकदा स्क्रीनशॉट करून तुम्ही वाचू शकता. एकदम सोप्या पद्धतीमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला समजण्यास आणि छोटे पॉईंट्स लिहिण्यात खूप सोपं जाईल. ठीक आहे. काही क्वेश्चन असले तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.